4 वाजेला भूक लागली होती. म्हटलं काय करायचं, मग काकडी होती फ्रेश, पटकन धुतली, स्वच्छ केली, कट करून मग खाल्ली. हाय हॅलो नमस्ते, शीतल्स लाईफमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज काय आणलं शीतलने तर चला बघूया. काल गेले होते मी भाजी मार्केटला, भाजीपाला घेतला आणि त्यात होता छान तांदूळ, काय एकदम फ्रेश दिसला, मग मी पटकन घेतला. खरं तर ऋतुमानानुसार भाजीपाला येत असतो, त्यानुसार खायला पाहिजे, पण कधी कधी मी कंटाळा करते, काही भाज्या नाही आवडत, मग ज्या आवडतात त्याच खात राहते. पण चला आज तांदूळ का खूप फ्रेश होता तर म्हटलं चला घेऊया. मग घेतला, छान निवडून ठेवला मी संध्याकाळीच, दुसऱ्या दिवशी घाई नको म्हणून मग निवडून वगैरे ठेवला. मग आज येतं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला आहे ना थोडं फॅन खाली ठेवते मी. भाजीपाला असं धुतलं का मग फॅन खाली ठेवलात कसं त्यातलं पाणी ना सुकून जातं आणि मग भाजी करताना आहे ना पाणी सुटत नाही. पालेभाज्या केल्या का लगेच त्याला भरपूर पाणी सुटतं, म्हणून फॅन खाली ठेवलं. आणि तोपर्यंत मी स्वच्छ कांदा आणि मिरची लसूण वगैरे कट करून घेतलेले. आणि मग चला आता करते भाजीला फोडणी. गॅस चालू केला, कढई ठेवली, तेल टाकलं आणि तेल गरम झालं, त्यात आधी घातले मी जिरे तळतळल्यानंतर मग कांदा कट केला होता तो टाकून घेतलेला आहे. आणि आता कांदा मस्त मंद आचेवर छान त्याला परतून घ्यायचा आहे. कांदा नरम थोडासा होईल आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत कांदा असं मस्त छान परतून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर जे काही मी हिरवी मिरची आणि लसूण कट केलेले ते सुद्धा ह्याच्यात टाकून घेणार आहे. आणि मग ते पण असं थोडा वेळ तेलामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि मग नंतर त्यात घालणार आहे मी थोडंसं आपलं हे धना पावडर आणि हळद. पण मी ना आता मी तुम्हाला एक गंमत दाखवते. स्वयंपाक करता मला हे सारखं ते माझ्या शूटमध्ये दिसत होतं मला, तर हे भरपूर दूर येते झाड, पण असं थोडंसं दिसत होतं. चला म्हटलं तुम्हाला झूम करून दाखवा म्हणून मग मी ते दाखवलं, छान दिसत होतं. आणि मग आता मी याच्यात थोडेसे धना पावडर घातली आणि हळद घातली आता फोडणीमध्ये आणि ते सुद्धा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते, छान परतून घेते. मग कशी तांदूळची भाजी अशी मस्त येईल, छान लागेल. बघा बरं झाली माझी फोडणी रेडी. आणि मला नाश्ता करायचा, त्याच्यासाठी मी ओट्स भिजवून ठेवले, म्हणजे इतर माझं स्वयंपाकाचं काम चालू राहील तोपर्यंत ते ओट्स भिजून जातील, मग नंतर पटकन करायला मला बरं होईल. तर भाजी मी अशी मिक्स करते आणि पालेभाज्या करताना ती कमी असते, पण शिजायच्या आधी भरपूर दिसते फुलून. मग असं कढईमध्ये टाकताना सुद्धा थोडी टाकायची, मिक्स करायची. थोडी कमी झाली का आणखी मग दुसरी ॲड करत राहायची. अशा पद्धतीने मी तांदूळची भाजी करून घेतलेली आहे. आणि पालेभाजी कुठलीही शिजल्यावरच आपण मीठ टाकत असतो, कारण मग ते शिजून कमी होते ना, मग तेव्हाच आपल्याला मिठाचा अंदाज येतो. आणि चवीपुरते मीठ तर आपल्याला कुठल्याही रेसिपीमध्ये टाकावेच लागते, त्याच्याशिवाय तर मजा नसते. आता भाजीला फोडणी केली, भाजी शिजते. पालेभाज्या शिजवताना कुठल्या ह्याच्यावर मी झाकण ठेवत नाही, आणि झाकून ठेवलं का त्याला पाणी सुटतं आणि भाजीचा कलरसुद्धा बदलून जातो, म्हणून मग उघडं करूनच शिजवते मी पालेभाजी. आणि तोपर्यंत जे मी भांडे वापरले होते स्वयंपाकाला ते म्हटलं चला पटकन क्लीन करून ठेवूया, म्हणजे नंतर माझा वेगळा टाईम वाया जाणार नाही हे सगळं करण्यात. आणि मग आता भाजी होते तोपर्यंत हे फटाफट मी आवरून घेतलं आहे. आता बघा तांदूळची भाजी मी झाकलेली नाही, अशी शिजते ती. आणि कलरसुद्धा तसा छान दिसतो आहे, ग्रीनच मस्त फ्रेश दिसतो आहे भाजीपाला. आणि खरंच ना मार्केटला गेल्यावर असं एखादी भाजी वेगळी दिसली, फ्रेश दिसली का पटकन इच्छा होऊन जाते, चला आज आपण घेऊ आणि खाऊया. न आवडणारी भाजीसुद्धा फ्रेश असली का पटकन घेऊन टाकतो माणूस बाहेर मार्केटला गेल्यावर. आता भाजी शिजली तर मी मीठ टाकून व्यवस्थित त्याला परतून घेतलेला आहे. आणि आता मी याच्यासोबत करणार आहे भाकर मला आवडते आणि पचायलाही हलकी असते भाकर. आणि डायबिटीसवाल्यांसाठी तर भाकरी छानच असतात. मला डायबिटीस नाही, पण मी सांगते डायबिटीसवाल्यांसाठी चांगले असतात भाकरी, आणि भाकरी खरोखरच मला आवडते. म्हणून मग चला तांदूळची भाजी करते तर भाकर करून घेऊया. अशा छान रेसिपी शीतल्स लाईफ या चॅनलवर येत असतात. आणि शीतल कुठे फिरायला जाते, कुठे शॉपिंगला जाते, कधीतरी देवदर्शनाला जाते, ऋतुमानानुसार कपडे असेल किंवा आणखी त्याच्यापेक्षा वेगळे असं छान व्हिडिओ किंवा कधी काय रेसिपीचे व्हिडिओ असं मी शीतल्स लाईफ या चॅनलवर अपलोड करत असते. तर हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. त्यासाठी तुम्ही छान आपलं बघण्यासाठी तुम्ही आपल्या शीतल्स लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा बरं तांदूळची भाजी रेडी झालेली आहे आणि मी ती एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता करते आहे ओट्स, आणि मी भिजवून ठेवले होते ते पाण्यासकट ओट्स शिजायला ठेवलेले. त्यात मी कुठलेही ऑइल घालत नाही किंवा कुठलेही मसाले घालत नाही, फक्त थोडंसं एकदम चवीपुरतं मीठ घालते. त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घालते आणि पाणी घालून छान
असं उकळून घेते, मस्त शिजलं का ते तसंच खायला मला खूप आवडतं ओट्स. आणि मग ते माझ्या वेट लॉससाठी सुद्धा उपयोगी आहेत, म्हणून मी तसंच खात असते जेव्हा मला भूक लागते संध्याकाळी किंवा मग सकाळी. तर मी ते नाश्त्याला वगैरे ते ओट्स करून घेत असते. आणि आजचा दिवस असा गेला माझा. 4 वाजेला मला खूप भूक लागली होती, तर फ्रीजमध्ये फ्रेश काकडी होती, पटकन धुतली, कट केली आणि खाल्ली. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक शेअर करा. आपण अशा छान व्हिडिओमध्ये भेटूच, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.